तर असे मुद्दे ब्रेकिंग न्यूजसाठी समोर आणले जातात। पुरावे असतील तर ते गृहमंत्र्यांकडे द्यावेत, ते योग्य ती कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिली। की आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती। आता 93 साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते, 93 साली जे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर 94-95 नंतर जे मुख्यमंत्री पद कोणाकडे झालं, युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या 6 महिन्यामध्ये। मग 93च्या या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली नाही, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। गेल्या वर्षभरामध्ये किती SIT झाल्या, आता ते SIT वाल्याला पण कंटाळायला लागलेलं की प्रत्येक गोष्टीला SIT। राज्याचं गृह विभाग एवढा सक्षम आहे की अशा काही गोष्टी त्यांना लगेच तातडीने माहिती मिळाल्यानंतर आणि पॅरोलवर ते आलेले आहेत किंवा काही अशावरती आलेले आहेत, याच्याबरोबर पॅरोलवरती आलेल्या लोकांबरोबर असे असंख्य फोटोज असंख्य लोक असतात, हे सर्वच आहेत। या सर्वाचाच विचार त्यांनी करायला पाहिजे। कसं आहे की आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती। आता 93 साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते, 93 साली जे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर 94-95 नंतर जे मुख्यमंत्री पद कोणाकडे झालं, युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या 6 महिन्यामध्ये। मग 93च्या या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली नाही, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।